दुसरं साक्षीदार आमचे विठ्ठलराजे या ठिकाणी आहेत. 2000 संपूर्ण व्यासपीठ आणि शेतकरी बांधवांनो, 2016च्या शेतकरी संपाच्या वेळेला यांनी काय काय उल्लू बनवलंय ते माहिती असेल. आमचे बच्चू भाऊ आहेत, ते माहिती असेल. आमचे विठ्ठलराजे राजे आपण सगळ्या दादा आपल्यासाठी फिरतायत. यांनी या सरकारने असं वाटलं या गैर आज परिस्थिती अशी आहे भाऊ, आमच्या पीक विम्याच्या परिस्थिती कित्येक वर्ष शरद जोशी साहेबांपासून संघर्ष करून पीक विमा आम्ही जेमतेम मिळवायला सुरुवात केली होती. या भामट्यांनी ही पीक विमा योजना ही व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी मोदीजींना मी उल्लू बनवलं. मोदीजींच्या वेळेला सगळे खासदार पडले तेव्हा 1 रुपयाची विमा नाही आणली. यांना येण्यासाठी 1 रुपयाची विमा योजना आणली. घडलं काय? लोकांनी यांना दिलं दुसऱ्या दिवशी 1 रुपयाची गई जी आम्ही मागणी होती नाही. परंतु आज पीक विमा योजनेचा आत्मसात करून घेतला. 7 वर्षाचा उंबरठा उत्पन्न 7 वर्षापैकी 5च धरायचे, 2 पुष्कळाचे वगळायचे, 5 मधला ऍव्हरेज काढायचा. ऍव्हरेज काढणारा कोण? जास्त कृषी अधिकारी असणार तहसीलदार. तुमनं ऐकी का जास्त ऐकी? मला सांगा ही योजना यांनी घशात घातली त्या पीक विमा कंपन्यांच्या फुकट घाली होई का? फुकट नाही घातली. या शेतकऱ्यांच्या तळतळात तुम्ही बघून ही योजना घातलेली आहे. केळी पीक विमासाठी सुद्धा गुणमेल दादा या ठिकाणी साक्षीदार आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. मी राजकीय नेत्यांच्या सोबत यासाठी येतो की त्यांनी भाजपचे खासदार असताना देखील गुणमेल दादा तेव्हा आमच्यासाठी केळी पीक विमासाठी भांडत होते. ती पीक विमा यांनी बंद केली. आणि मोदीजी आज तुमचा वाढदिवस आमच्या बाजूने आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आणखी 100 वर्ष आयुष्य लाभो. पहिली तुम्ही शुभेच्छा कोणी दिली? ट्रम्पनी. आमने येणं काय पण राहणार? ट्रम्पने तुमनं जमत नाही. आणि अख्खा गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी कापूस मोकळा केला. आयातीचं हे जे नाटक आहे तेरीत नाटक हे गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी आहे. पूर्ण कापूस येऊन जाईल. विदर्भ मराठवाडा खानदेश पूर्ण लंबा. तुम्ही मतदान होऊ नका. मना भाऊ मना बाय असं करू नका. यांना कळा. आणि राहिली कर्जमाफीची गोष्ट, अरे देवा भाऊ 2016 साठी सुद्धा तुम्ही काय काय केलं? बच्चू भाऊ आणि विठ्ठलराजे आम्ही प्रत्येक मीटिंगचे तुमचे साक्षीदार आहोत. त्या ज्या काही गेमा गोष्टी केल्या आता देखील तुम्ही सांगताय की आम्ही देऊ.